वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। सुजित पाटकरांना जामीन मंजूर झालाय। कोविड प्रकरणात हा जामीन मंजूर झालेला आहे। 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। कोविड घोटाळ्यात अटकेत होते सुजित पाटकर, त्यांना आता जामीन मंजूर झालाय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय अपडेट? वृषाली, आपण पाहतो की जवळपास 2 वर्षानंतर सुजित पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये ते अटकेमध्ये होते आणि कोविड काळामध्ये लाईफ टाईम हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या कंपनीच्या माध्यमातून जी वैद्यकीय उपकरणं वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि रुग्णालयामध्ये पुरवली जात होती, त्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केल्याचा सुजित पाटकर यांच्यावरती आरोप होता। जवळपास 60 कोटीहून अधिकचा घोटाळा केल्याचा हा आरोप होता आणि याआधी आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई पोलिसांच्या गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याच गुन्ह्याचा आधार घेऊन ईडीनं गुन्हा दाखल केलेला होता आणि जवळपास 2 वर्षापासून सुजित पाटकर हे न्यायालयीन कोठडीमध्ये होते। मात्र अखेर आज न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। 1 लाखांच्या जातमुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आलेला आणि डिटेल जी ऑर्डर आहे, सविस्तर ऑर्डर ही प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून त्यांच्या जामिनाची पूर्तता केली जाणार आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सुजित पाटकर ही तुरुंगाच्या बाहेर येऊ शकतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।